हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर कशा आहात सगळे? आय आय नो तुमच्या खूप कंप्लेंट्स आहेत, माझे व्लॉग येत नाहीत रेग्युलरली मी बोलून सुद्धा, पण मी त्याच्यावर आज काहीच रिॲक्शन देणार नाही. अ, मला आज एका टॉपिकवर बोलायचंय. मी डायरेक्टली त्या टॉपिकवरच येईल. तर आज श्रावण मासाचा फर्स्ट डे आहे. सगळ्यात पहिले तर सगळ्यांना श्रावण मासाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि टॉपिक माझा असा आहे, की महादेवांची भक्ती का करतेस आणि काय भेटतं तुला महादेवांची भक्ती करून? कारण माझे जे जवळचे लोकं आहेत त्यांना माझ्याबद्दल गोष्टी माहीत आहेत, की माझ्या आयुष्यात किती गोष्टी काय-काय स्ट्रेसफुल घडलेल्या आहेत वगैरे. सो ते बऱ्यापैकी जवळचेच लोकं बोलतात, की "काय भेटतं तुला उपवास वगैरे करून?" तर फर्स्ट थिंग मी म्हणजे मला आहे ना ॲक्चुअली राग येतो सिरियसली सांगायला गेलं तर. अ, महादेव अशा वेळेस माझ्या आयुष्यामध्ये होते. म्हणजे अशा वेळेस त्यांचं अस्तित्व मला कळालं. म्हणजे मला महादेवांचं काहीच अस्तित्व माहीत नव्हतं. तर अशा वेळेस मला त्यांचं अस्तित्व कळालं ज्यावेळेस मी खूप म्हणजे नाही का एक बोलतो ना, खूप स्ट्रेसफुल वातावरणामध्ये होते. तर तिथे महादेवांची एंट्री माझ्या लाईफमध्ये झाली होती. म्हणजे तोपर्यंत मला माहीत नव्हतं महादेव सगळ्यात मोठे देव आहेत. आणि जेव्हा मला ते कळालं, ते एक सीरियल थ्रू कळालं. एक शिवशक्ती म्हणून सीरियल आहे. त्या सीरियल थ्रू मला कळालं, की म्हणजे ते मी बघायला स्टार्ट केलं. तर असं नाही सीरियलमध्ये तर थोडंफार एंटरटेनिंगचा पार्ट असतो. असं नाही सीरियलमुळे मला सर्व गोष्टी कळाल्या. पण जेव्हा सीरियल बघायला स्टार्ट केलं, तर मी खूप साऱ्या गोष्टी रिसर्च पण केल्या. आणि ॲट द मोमेंट माझ्या लाईफमध्ये खूप, खूप, खूप घाण गोष्टी घडलेल्या आहेत. पण मला असं आता फील होतंय म्हणजे आता त्या गोष्टीला 2-3 इयर्स झालेत. पण मला आता असं फील होतंय, की तेव्हापासनं म्हणजे जेव्हापासून एंट्री झाली आणि तेव्हापासून खोटे जे लोकं माझ्यासोबत खोटे वागत होते ना, ते लोकं असे जवळ पण उभे नाहीयेत आता. म्हणजे जे माझ्यासोबत खोटे वागतात आणि मला लगेच कळतं कोण माझ्यासोबत कसं वागतं, काय वागतं. जेव्हापासून त्यांची माझ्या लाईफमध्ये एंट्री झाली महादेवांची. महादेवांना मी अ, माझ्या वडिलांसमान मानते. म्हणजे वडीलच ते माझ्यासाठी माझे दुसरे वडील आहेत असं मी समजते. तर ही गोष्ट आहे पहिली गोष्ट तर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे उपवास का करते? काय भेटतं उपवास करून? ठीक आहे म्हणजे काळजीपोटी काही लोकं बोलतात कारण त्यांना माहीत आहे माझ्या आयुष्यात काय-काय गोष्टी घडलेल्या आहेत. आणि मी इथे कोणती सिम्पथी घेण्यासाठी आलेली नाही. सगळ्यांना माहिती आहे मला सिम्पथी घ्यायला अजिबात आवडत नाही. सो अ, उपवास करताना फक्त एकच गोष्ट माझ्या मनात होती आणि ती मी महादेवांना बोलले, की "माझे उपवास घडू द्या महादेव. मला सोमवारचे उपवास करायचेत." फक्त ही गोष्ट मी मनामध्ये धरली. मी काही मागितलेलं नाही महादेवांकडं आणि काही मागून महादेवांकडे उपवास केलेले नाहीयेत आणि काही मागितलं जेव्हा पण असेल ना, तेव्हा सिरियसली मागितलेलं नाहीये. सो महादेवांना पण माहिती ही गोष्ट हिने सिरियसली मागितलेली नाही. त्यामुळे ती गोष्ट मला भेटलेली पण नाही. मागितलेल्या आहेत गोष्टी, असं नाही, नाही मागितल्या. पण ती तेवढी सिरियसली नाही मागितली मी. सो महादेवांना पण माहिती ही गोष्ट हिने सिरियसली नाही मागितली. सो एक गोष्ट मागितलेली सिरियसली माझे उपवास घडू द्या आणि ते घडलेत. आज 2 वर्ष होऊन गेलेत मी उपवास करते महादेवांचे. एकदा सुद्धा उपवास मोडला नाहीये. हा माझ्या इच्छेने जर कधी झाला असेल तर झाला असेल एखादा उपवास फक्त. ते पण एकदा मला टॅबलेट अर्जन्सी घ्यायची होती माझ्या जेव्हा दातांची ट्रीटमेंट झालेली. ऑपरेशन म्हणजे रूट कॅनल झालेला, तेव्हा मला टॅबलेट घ्यायची होती आणि त्यांनी सांगितलेलं आईस्क्रीम खा. सो मंडेच्या दिवशीच ती गोष्ट झालेली. अ, आणि त्यामुळे फक्त एकदाच ते माझ्या इच्छेने झालेली. बाकी त्या विरहित माझा एकदाही उपवास मोडला नाहीये. उपवास माझा घडतोच आणि नेहमी घडतो आणि मला आवडतं मंडे फास्टिंग करायला. सो काही भेटणं किंवा नाही भेटणं ही माझ्या मनात इच्छाच नाही. अगदी निस्वार्थ मनाने मी उपवास करते. हे ज्यांनी मला प्रश्न विचारले होते त्यांच्यासाठी ॲन्सर आहे. सो बाकी महादेवांचं माझ्या आयुष्यात आल्यानंतर काय-काय गोष्टीच्या चेंजेस झाल्या आहेत, ते मी एक नंतर एखाद्या व्लॉगमध्ये सांगेल. सो मला आज ही गोष्ट सांगायची होती, मनात होती ती मी सांगितली. सो चला बस आज मला एवढंच बोलायचं होतं.
आय होप तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल. तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरूच नका. आणि मी अशाच अजून नवीन-नवीन टॉपिक घेऊन येणार आहे तुमच्यासाठी. सो फक्त थोडासा वेट करा. काही गोष्टी अशा चालल्या स्ट्रेसफुल लाईफमध्ये. सो आहेत. पण व्लॉग मी बंद नाही करणार आहे. कधी ना महिन्यातून एखादा का होईना मी टाकेल, पण टाकणार व्लॉगिंग बंद नाही करणार आहे. सो चला बाय-बाय. जास्त बोर नाही करणार. सर्वांनी सर्वांची काळजी घ्या. लाईक करायला, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. बाय.